मंडळी, तुम्हालाही केक खायला फार आवडतात. पण घरी बनवायचं म्हटलं ना, की कंटाळा येतो कारण जास्तीचा पसारा पडतो. आज आपण जराही जास्तीचा पसारा न करता मऊ लुसलुशीत जाळीदार रवा केक ते देखील कुकरमध्ये बनवणार आहोत. आंब्याचा सीझन आहे म्हटलं तर आंब्याचा हा रवा केक एकदा तरी व्हायलाच हवा. बरं यामध्ये जरासुद्धा दही किंवा मैद्याचा वापर केलेला नाही. अगदी पौष्टिक असे हे आंब्याचे रवा केक आज आपण बनवणार आहोत. मऊ लुसलुशीत जाळीदार हे केक कसे बनवायचे तर मग चला बनवूया आजची ही रेसिपी. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. केक बनवण्यासाठी सुरुवातीला 1 कप घेतला आहे आंब्याचा गर. तर इथे मी हापूस आंबा एक मध्यम आकाराचा घेऊन त्याचा हा गर काढून घेतला. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं, पण यामध्ये दूध किंवा पाणी अजिबात घालायचं नाही. मिक्सरवरनं फिरवून हा पल्प तयार झाला. जर तुम्हाला रेडीमेड पल्प वापरायचा असेल तर 1 कप आंब्याचा पल्प वापरू शकता. त्यानंतर 1 कप इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. जाड बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता. त्याच भांड्यामध्ये रवा देखील घालून घ्यायचा. यामध्ये 1/3 कप घातला आहे गव्हाचं पीठ. मैदा वापरलेला नाही तर गव्हाचं पीठ वापरलं. अर्धा कप साखर घालून घेतली. खूप जास्तही साखर घालायची नाही कारण यामध्ये आपण आंबा देखील वापरलेला आहे. 1/4 कप तेल घालून घेतलं. तेलाऐवजी तुम्ही साजूक तूपही वापरू शकता. त्यानंतर अर्धा कप दूध घेतलेलं आहे, पण त्यातलं अर्धच दूध आपण यामध्ये घातलं. राहिलेलं दूध नंतर घालणार आहोत. आता हे सगळं मिक्सरवरनं फिरवून घ्यायचं. किती वेळ फिरवायचं तर सगळं मिश्रण छान एकजीव झालं पाहिजे. पण बघाल तर मिश्रण बऱ्यापैकी घट्ट आहे. तर राहिलेलं जे दूध होतं तेही यामध्येच घालून पुन्हा एकदा मिक्सरवरनं हे फिरवून घेऊ. दूध वापरताना खूप थंड किंवा गरम दूध वापरायचं नाही. रूम टेम्परेचरवरचं दूध वापरायचं. मिक्सरवरनं फिरवून हे सगळं मिश्रण एकजीव करून घेतलं. बघाल तर यामध्ये वेगळा असा रंग घालण्याची अजिबात गरज पडत नाही. आंब्याचा जो ओरिजिनल रंग आहे तोच या केकला येतो. अगदी परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालं. 1 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घेऊया. केकचं हे बॅटर तयार झालं, पण ते झाकून ठेवायचं आहे 10 मिनिटं कारण यामध्ये रवा आहे तो छान असा फुलला जाईल. तोपर्यंत पुढची तयारी करू. तर इथे मी कुकर घेतला आहे. यामध्ये मीठ घालून घेण्याची अजिबात गरज नाही. फक्त कुकरची रिंग ठेवून घेतली. त्यानंतर कुकरचा डब्बाही ठेवला आहे. कारण माझा जो कुकर आहे तो उंच आणि मोठा आहे. लहान कुकर असेल तर डब्बा ठेवण्याची अजिबात गरज नाही. याला शिटी आणि रिंग लावायची नाही. 10 मिनिटं कुकर प्रीहीट होण्यासाठी ठेवायचा. जर तुम्हाला कुकरमध्ये बेक करायचा नसेल तर कढई किंवा ओव्हनमध्ये सुद्धा तुम्ही केक बनवू शकता. इथे मी या छोट्या वाट्या घेतल्या, पण यामध्ये आपण हे कप केकचे पेपर कप असतात ते ठेवून घेणार आहोत. जर तुमच्याकडे नसेल तर वाटीला थोडंसं तेल आणि मैदा घालून ग्रीस करून घ्यायचं. 10 मिनिटानंतर यामध्ये अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स घातला आहे. व्हॅनिला इसेन्स वापरायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही अर्धा चमचा वेलची पावडरही घालू शकता. मिश्रण घट्टसर आहे तर पुन्हा एकदा अर्धा कप दूध घेतलं. त्यातलं अर्धच दूध सुरुवातीला घालून घेऊन हे व्यवस्थित मिक्स करायचं. बॅटरची कन्सिस्टन्सी बघूनच नंतर दूध घालायचं आहे. 1 ते 2 मिनिटं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. रवा फुलल्यामुळे मिश्रण घट्टसर होतं, त्यामुळेच यामध्ये दूध घालायचं. तर बघाल हे बॅटर अगदी परफेक्ट तयार झालं. यानंतर यामध्ये दूध घालण्याची गरज नाही. आता आपण इथे बेकिंग पावडर घालणार आहोत 1 टीस्पून. 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा. खाण्याचा सोडा जास्त घालायचा नाही, त्यामुळे केक हा व्यवस्थित फुलत नाही आणि चव देखील बिघडते. बेकिंग पावडर आणि सोडा ॲक्टिव्ह व्हावा म्हणून यामध्ये फक्त 2 चमचे दूध घालून घेतलं. आता मात्र हे व्यवस्थित मिक्स करायचं. 1 मिनिटासाठी हे चांगलं मिक्स केलं म्हणजे बॅटर बघा छान असं फ्लफी होतं आणि फुलतं देखील. इथे मात्र जराही वेळ वाया घालवायचा नाही. ही प्रोसेस मात्र अगदी पटकन करायची असते. जसं आपण बॅटर मिक्स करत जातो तर बॅटरची कन्सिस्टन्सी बघा इतपत घट्टसर आहे. यापेक्षा पातळही नको किंवा खूप जास्त घट्टही नको. तुम्हाला जर वाटलं की बॅटर खूप घट्ट आहे तर पुन्हा 1 ते 2 चमचे दूध यामध्ये घालू शकता. लगेचच तयार केलेलं बॅटर हे कपमध्ये घालून घ्यायचं, पण कप भरताना मात्र निम्म्यापर्यंतच भरायचे, अगदी काठोकाठ भरायचे नाही. त्यावर थोडेसे ड्रायफ्रुट्स घालून घेतले. हवं असेल तर तुम्ही टुटी फ्रुटीही घालू शकता. एवढ्या मिश्रणामध्ये 9 कपकेक तयार झाले. तोपर्यंत कुकरही चांगला प्रीहीट झालेला आहे. भांडं चांगलं गरम हवं, त्यानंतरच केक हे बेक होण्यासाठी ठेवायचे म्हणजे ते व्यवस्थित बेक होतात. कुकरच्या डब्यामध्ये 2 कपकेक आणि राहिलेले ताटात ठेवून ते बेक होण्यासाठी ठेवले. यावर झाकण लावायचं, पण झाकणाला रिंग किंवा शिटी लावलेली नाही. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि 25 ते 30 मिनिटं मध्यम आचेवर केक बेक करून घ्यायचे आहेत. तर 30 मिनिटानंतर बघाल
तर मस्त असे हे केक फुलले देखील आहेत आणि अगदी परफेक्ट केक तयार झाले. पण ते आतपर्यंत शिजले आहे की नाही त्यासाठी ही स्टिक यामध्ये घालून बघितली. जर मिश्रण स्टिकला चिकटलं तर पुन्हा एकदा 5 मिनिटं केक चांगले बेक करून घ्या. मिश्रण स्टिकला अजिबात चिकटलेलं नाही म्हणजे हे केक अगदी परफेक्ट बेक झाले आहेत. काढून घ्यायचे आणि पूर्ण थंड होऊ द्यायचे. त्यानंतरच डिमोल्ड करायचे. बघाल तर अगदी परफेक्ट असे हे केक बेक झाले आहेत आणि फुलले देखील आहेत. यामध्ये जरासुद्धा मैदा किंवा दही वापरलेलं नाही. आंब्याचा रवा केक मुलं तर अगदी आवडीने खातील आणि बनवायलाही अगदी साधी सोपी ही रेसिपी. बनवायला जितका सोपा आहे, खायला तितकाच चविष्ट, जराही मैदा दही न वापरता बनवलेला मऊ लुसलुशीत जाळीदार असा रवा केक. आंब्याचं सीझन आहे म्हटलं तर आंब्याचा हा रवा केक एकदा तरी व्हायलाच हवा. आजची ही झटपट साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.